आज गोकुळाष्टमी. काल होता स्वतंत्रता दिवस. काय आहे स्वतंत्रता दिवस आणि का साजरा करायचा स्वतंत्रता दिवस? ज्या देशाला एकदा स्वतंत्रता भेटलेली असताना दरवर्षी स्वतंत्रता दिवस का साजरा करावा? इंग्रजांच्या अत्याचारापासून देशाला स्वतंत्रता देण्यात आले ते फक्त आणि फक्त काही बलिदानी लोकांमुळे. आणि आज जनतेचा बलिदान घेतला जातोय, जनतेचा बळी घेतला जातोय. ज्या देशात सरकारतर्फे, नेत्यांतर्फे, राजकारण्यांतर्फे तो देश कसा काय असू शकतो स्वतंत्र? फक्त शेजारच्या पाकिस्तानसारख्या, बांगलादेशसारख्या आतंकवादी देशांसोबत लढत राहायचं आणि त्यांना उत्तरं देत राहायचं. त्यांच्या पाठी आर्म्स अँड ॲम्युनिशनमध्ये खरबो रुपया गटारात घालवत राहायचा. या गोष्टीला म्हणतात काय स्वातंत्र्यता? पोटामध्ये असलेली भूक ती रोडवरती फिरते. रोडवरती पोटामध्ये असलेली भूक ती दिसत नाही लोकांना, श्रीमंतांना, राजकारण्यांना. आणि मंदिरे बांधून ठेवली, त्या मंदिरांमध्ये लाखो आणि करोडो रुपयांचे दान चढवतात. आणि रस्त्यावरती गरीब दिसत नाही, लाचार दिसत नाही. मिडल क्लास, लोअर क्लास यांच्या मतांनी जिंकून आलेले मंत्री आज कोणाला डेव्हलप करतायत? तर फक्त अपर क्लासला. अपर क्लास, लोअर क्लास आणि मिडल क्लासचा बलिदान घेतला जातोय आणि अपर क्लासला डेव्हलप केलं जातोय. अशामध्ये कुठे आहे स्वातंत्र्यता? स्वातंत्र्य देश कसा काय असू शकतो? आजही 65% जनता भूकमारीमुळे मरते, गरिबीमुळे मरते. लाचारी कसली? ही बेरोजगारीची. नेते जिंकून येतात आणि नेत्यांना जिंकून देणारा जो समाज आहे तो आहे मिडल क्लास आणि लोअर क्लास. नेत्यांनी ज्यांचं भलं करायला पाहिजे, ज्या जनतेचं, मिडल क्लास, लोअर क्लासचं, त्याच्याऐवजी ते अपर क्लासचं भलं करतात आणि स्वतःच्या बायका पोरांचे नवाबी शौक पुरे करतात. असं असताना आज आहे दहीहंडी. आज ह्या सणासुदीच्या दिवसांमध्ये किती लोकांचा बळी जातो? दहीहंडी हा काही सण नाही. भगवान श्रीकृष्ण जेव्हा जन्माला आले, मोठे होत चालले, जसं ते त्यांना जे पाहिजे होतं आवडीचं खायला ते त्यांना त्यांची माता द्यायची, कमी द्यायची आणि लपून जास्त ठेवायची. त्यामुळे त्यांना ते चोरी करून खाण्याची सवय जी लागलेली, त्या गोष्टीला सण कसा काय म्हणू शकतो? आणि ह्या नौटंकीमुळे किती रुपया बर्बाद होतो रस्त्यावरती, हा तमाशा करण्याच्या चक्करमध्ये. रुपया तर रुपया बर्बाद होतोय मित्रमंडळांच्या माध्यमातून. प्रत्येक मित्रमंडळांच्या माध्यमातून जीव जातोय तो वेगळा. आजच्याच दिवसाला किती लोक मेली आहेत आणि मरतायत आज त्यांच्या कुटुंबियांना. का हे मित्रमंडळ सहकार्य करणार आहेत पूर्ण वर्षभर? ज्याचा जीव जातोय त्याला नाही सरकार मदत करणार, नाही मित्रमंडळ मदत करणार. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा यासाठी करण्यात
करण्याचा प्रकल्प घेतलेला, कारण लोकांनी एकत्र यावं. पण आज प्रत्येक घरामध्ये गणेशोत्सव चालू आहे, एकत्रीकरण राहिलंच नाही आहे. ते दिसतंय कुठे? इथे दहीहंडीच्या माध्यमातून. रुपयांचा सत्यानाश करण्याच्या ऐवजी मित्रमंडळाने प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये 4 मित्रमंडळ जर एकत्र आले ना, तर फ्री फूड स्टेशन ओपन करू शकतात, की जिथे फ्री फूड स्टेशन मध्ये आमदारांकडून फंड घेऊन तो निधीसुद्धा वापरू शकतात, की जिथे त्या रुपयांमधून फ्री फूड स्टेशन एक असं स्टेशन बनवण्यात येऊ शकतं, की जिथे प्रत्येकाच्या घरामध्ये जे काही एक्स्ट्रा आहे बनवलेलं आहे ते तिथे ठेवू शकतो. आणि ज्यालाही जो लाचार आहे, जो रुपया खर्च करू नाही शकत पोटाच्या भुकेसाठी, त्याच्यासाठी ती सुविधा होऊ शकते. समाजामध्ये प्राणी आहेत, कुत्री, मांजरी, गाय. आज हिंदू समाज सगळ्यात मोठा समाज असताना हिंदू समाजाने ही जाणीव केली पाहिजे, की रस्त्यावरती गाय का कचऱ्यातलं खावं तिने, त्या गायीने. तर प्रत्येक मित्रमंडळाने जर गायीचं संगोपन करण्याचा जर प्रकल्प घेतला, तर रस्त्यावरती गाय कचऱ्यातलं खाणार नाही, तिला ती संधी भेटणार नाही. आज गाय म्हणजे काय आहे? हिंदू धर्माचं प्रतीक आहे. हिंदू धर्माचं प्रतीक असलेली ती गाय ती कचरा खाते, कचऱ्यातलं अन्न खाते. आणि हे बघणारे हिंदू धर्माचे लोक शरम कशी नाही वाटत? हिंदू धर्माच्या लोकांना शरम कशी नाही वाटत? स्वतःच्या बायका पोरांना कचऱ्यातलं खायला देणार नाही. हां, त्यांना चांगलं खायला पाहिजे. पण हिंदू धर्माचं प्रतीक असलेलं भगवान श्रीकृष्णांचं आवडती लाडकी गाय, शिवशंभूंची प्रतीक असलेलं गाय, ती कचऱ्यामधलं खायला पाहिजे तिने. हे कसं काय पाहवतं? हे कसं काय बघायला आवडतं हिंदू धर्माला? हिंदू धर्मातल्या हिरो लोकांना, हिंदू धर्मातल्या 90% हिंदू परिवारामध्ये आजच्या डेटमध्ये नाही भगवद्गीता भेटणार, नाही ज्ञानेश्वरी भेटणार, पण भेटणार तर काय? दारूची बॉटल, चिकन, मटन, मच्छी, हे नक्की भेटणार. आणि स्वतःला हिंदू बोलतात. शरम नाही वाटत? सत्यानाश करून ठेवलेला आहे हिंदू समाजाने, आणि काळिंबा लावायचा दुसऱ्या धर्मावरती. स्वतःच्या मनामध्ये, स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये प्रत्येक हिंदूने आत्मचिंतन करावं, झाकावं, की स्वतःच्या घरामध्ये भगवद्गीता आहे का? ज्ञानेश्वरी आहे का? भगवद्गीतेला आणि ज्ञानेश्वरीला हात लावायचा अधिकार फक्त त्याच हिंदूंना आहे जे शुद्ध आहेत, जे जीव नाही घेत स्वतःच्या पोटाच्या भुकेसाठी, चिकन, मटन, मच्छीच्या नावावरती. ते हिंदू आहेत जे दारूसारख्या डुकराच्या मूत्राला रोज पितात अमृत समजून. दारू म्हणजे फक्त आणि फक्त डुकराचं मूत्र आहे. आणि ते विकणारे जे आहेत, जे बनवणारे आहेत, जे विकणारे आहेत, त्यांच्या बायका पोरांची मस्त नवाबी शौक पुरे करण्याच्या चक्करमध्ये रोज 1 क्वार्टर 2 क्वार्टरच्या चक्करमध्ये पैशांचा, रुपयांचा सत्यानाश करणारी ही अक्कल हिंदू समाजाची, रोज खाणारी अक्कल, रोज अक्कल जी अन्न खाते, ती अक्कल गू खाण्याची अक्कल आहे. ह्या अक्कलीला अक्षरशः मी बोलतो की जे अन्न खातात ना, ते अन्न नाही खात, ते गू खातात, गाय. त्या गाईला रस्त्यावरती का सोडायचं? प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक सोसायटीने 4 सोसायट्या मिळून गाय ॲडॉप्ट करू शकतात. 4 मंडळं एकत्र येऊन गाय ॲडॉप्ट करू शकतात. त्या गायीची सेवा जर केली तर वर्षभर श्रीकृष्ण प्रसन्न असेल, भगवान विष्णू प्रसन्न असतील.
त्या कुत्र्यांना जे आज दिल्लीमध्ये जे आज आपलं सुप्रीम कोर्ट आहे, त्या सुप्रीम कोर्टाने काय ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, शरम वाटण्यासारखा आहे. जगामध्ये सगळ्यात मोठा सुप्रीम कोर्ट जो असतो, त्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसच्या बेंचने काय निर्णय दिला आहे की कुत्र्यांना समाजात जागा नको, जेव्हा की त्यांची खरी ट्रीटमेंट करायला हवी, त्यांचं संगोपन केलं पाहिजे. ज्या राजकारण्यांच्या, ज्या नेत्यांच्या रूपामध्ये जी कुत्री आहे, जी समाजामध्ये आज हिंदू समाज पाळतोय नेत्यांना, कुत्र्यांना, खरी कुत्री ती नाही आहेत जी रस्त्यावरती आहेत. खरी कुत्र्यांपेक्षा पण गेलेली जात आहे ना, ती नेत्यांची आहे. ते नेते जे समाजाच्या विरोधामध्येच काम करतात, ते नेते जे फक्त स्वतःच्या बायका पोरांचे नवाबी शौक पुरे करण्यासाठी जनतेचा बळी घेतात, ते राजकारणी. कबूतरखाना, अरे कबुतरांना खायला द्यायचं नाही म्हणून कबूतरखाना, जी आज मुंबईची एक हिस्टॉरिकल ओळख आहे, तीच संपवून टाकली. म्हणजे कोणत्या दिशेला चालला आहे हा हिंदू समाज? स्वतःचं सत्यानाश करण्याच्या दिशेलाच चाललेला आहे. फक्त आणि फक्त या जगामध्ये ना फोकस असणारे, अलर्ट असणारे 2 लोक आहेत, बाकी कोणी फोकस नाही. एक देशाची सेना आणि सायंटिस्ट, हेच फोकस आहे भविष्याच्या तर्फे, भविष्याकडे. बाकी कोणीही फोकस नाही. हिंदू समाजाला एकत्र राहण्यासाठी प्रत्येक ग्रुपच्या माध्यमातून पुढे येण्याची गरज आहे. मित्रमंडळांच्या माध्यमातून पुढे येण्याची गरज आहे. आणि अनवॉन्टेड जे सणासुदीच्या नावावरती, जे खर्चाच्या नावावरती रुपयांचा सत्यानाश केला जातो, जीवाचा सत्यानाश केला जातो, त्याला कंट्रोल करण्याची गरज आहे. समाजामध्ये पाहण्यात यावं की कोणत्या फॅमिलीला काय गरज आहे, कोणत्या 10वीच्या 12वीच्या मुलींना शिक्षणाची गरज आहे, कोणत्या 10वीच्या 12वीच्या मुलींना स्कॉलरशिपची गरज आहे. अशा मित्रमंडळांनी समोर येऊन त्यांना स्कॉलरशिप देण्याची गरज आहे. त्या गाय मातेला स्कॉलरशिप देण्याची गरज आहे. त्या कुत्र्यांना जे समाजाच्या प्रती, जे माणसांच्या प्रती प्रामाणिक आहेत, त्यांना स्कॉलरशिप देण्याची गरज आहे. कुत्र्यांना खाऊ घालायचं नाही आणि त्यांच्याकडनं प्रामाणिकपणा अपेक्षा करायचा, हा सगळ्यात मोठा नीचपणा आहे. तो प्रत्येक माणूस नीच आहे जो कुत्र्यांचा, मांजरांचा, घोड्याचा, जनावरांचा, पशुपक्ष्यांचा बळी घेतो. तो नीच हिंदू आहे. समाजामध्ये प्रत्येक हिंदू संघटनेने पुढे येऊन रुपयांचा, लक्ष्मीचा, मनाचा आणि धनाचा सदुपयोग करून दाखवावा. असं केल्यानेच परमेश्वर पावणार, नाहीतर हिंदू समाजाचा सत्यानाश होणार. आता येणारच आहे सण गणेशोत्सव. काय नाही बोललं तरी लहानात लहान मित्रमंडळ जरी असेल तरी 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 25 लाख, 50 लाख, मोठ्यात मोठे आता करोडो रुपये कमाल. करोडो रुपयांचा सत्यानाश कुठे चालला आहे? पाण्यामध्ये. शेवटी त्यांना विसर्जन करणार ना, तर तो जाणार पाण्यामध्ये.
त्या लाखो करोडो रुपयांमधून समाजामध्ये ती फॅमिलीज आहेत, ती मुलं मुली आहेत ज्यांना खरंच रुपयांची गरज आहे पुढे डेव्हलप होण्यासाठी, शिक्षणाच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून. प्रत्येक हिंदू समाजामध्ये ॲस्पिरंट असणारा कॅन्डिडेट आहे, ज्याचे ॲस्पिरेशन्स आहेत की समाजामध्ये त्याने व्यवसाय करावा आणि त्या व्यवसायाला खूप मोठा दृष्टिकोन द्यावा. नोकरी 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 नोकरी, बस त्या नोकरीमध्येच आयुष्य पूर्ण घुसवून ठेवलेलं आहे. आणि जी नोकऱ्या भेटल्या आहेत सरकारी, त्याच्यामध्ये सरकारच्या नोकरीच्या माध्यमातून जनतेचा सत्यानाश करण्यामध्ये पण मराठी माणूस आणि हिंदू समाज सर्वात पुढे. तर मला असं वाटतं की हिंदू समाजाच्या प्रत्येक जबाबदार, शिकलेल्या व्यक्तिमत्वाने आत्मचिंतन करावं आणि संघटनेच्या ग्रुपच्या माध्यमातून समाजाचा हँड होल्डिंग करावा, पुढाकार घ्यावा. परमेश्वर गणपती बाप्पांच्या रूपातून परमेश्वर भगवान विष्णूजी आहेत, जे वर्षातून एकदाच नाही पावणार, ते दररोज पावतील. हिंदू समाजाने रुपयांचा सत्यानाश करू नये संघटनेच्या माध्यमातून, तर त्या रुपयांचा सदुपयोग करण्यासाठी हिंदू समाजामध्येच असलेले कमजोर घटक आहेत त्यांना मदत करण्यात यावी, डायरेक्टली मदत करण्यात यावी. आज मारामारीच्या माध्यमातून जसं मनसे पुढे आहे की अत्याचार जर होत असेल तर मनसे पुढाकार घेतो, तसाच पुढाकार हिंदू समाजाने संघटनेच्या माध्यमातून आर्थिक रूपाने प्रबळ करण्यासाठी पुढे यावं. तेव्हाच जाऊन देश स्वतंत्र आहे हे समजाल. नाहीतर मी नाही समजत की देश आझाद आहे, स्वतंत्र आहे. स्वातंत्र्य एकदाच भेटलेलं आहे आणि ते दरवर्षी साजरा केला जातो. खरोखरच देश स्वतंत्र आहे का? चिंतन करा, आत्मचिंतन करा. प्रत्येक हिंदू समाजातल्या प्रत्येकाने, जो जबाबदार आणि शिकलेला आहे त्या लोकांनी देश आणि समाज स्वतंत्र होईल तेव्हाच. धन्यवाद करून मी माझे मनातले आणि बुद्धीतले विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. हिंदू आहात, खरोखरच वाटतंय की हिंदू आहात. जन्म घालणारा हिंदू बाप होता. बाप ज्याने जन्म घातला तो हिंदू होता, खरा सच्चा हिंदू होता. तर सर्वात आधी घरामध्ये हे व्यसनं बंद करा. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी ही ठेवा, वाचन करा, पूजन करा. त्या भगवान श्रीकृष्णांच्या पावलावरती चालण्याचे त्यांचे विचार
ॲडॉप्ट करा. गायीची सेवा करा. संघटनेच्या माध्यमातून, ग्रुपच्या माध्यमातून 4 सोसायट्या मिळून, 4 मित्रमंडळ मिळून कुत्र्यांना उपाशी मरून देऊ नका. फ्री फूड स्टेशन्स ओपन करा. बघा, समाजामध्ये खूप मोठा मेसेज जाईल की हिंदू समाज पूर्ण जगामध्ये एक मेसेज जाईल, आणि त्या मेसेजच्याच माध्यमातून इतर लोकांनाही इन्स्पिरेशन्स भेटेल. आपण काय डेमॉन्स्ट्रेट करतोय हे पाहण्यात यावं. त्याच समाजाला शिकलेला समाज म्हणता येईल, स्वतंत्र समाज म्हणता येईल, शिवरायांचा समाज म्हणता येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज म्हणता येईल, सावित्रीबाईंचा समाज म्हणता येईल. धन्यवाद. जय श्री कृष्ण. ओम नमो भगवते विष्णुदेवाय नमः.